आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। आज आंतरराष्ट्रीय योग दिवस। जगभरात आजचा दिवस साजरा केला जातोय। जगभरात साजरा केला जाणारा 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे। 170 हून अधिक देशात आज हा योग दिवस साजरा केला जातोय। देशभरात ठिकठिकाणी योगाभ्यास केला जातोय। आज पहाटेच नौसेनेनं सुद्धा योगाभ्यास केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6000 लोकांसह योगाभ्यास करणार आहेत। श्रीनगरमध्ये दाल लेक किनारी शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रावरती हा योगाभ्यास केला जाईल। काश्मीरमधल्या दहशतवादामुळे पसरलेली नकारात्मक ऊर्जा योगाभ्यासाद्वारे तरुणाई सकारात्मक करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। इकडे आपण बघतोय आपल्या जहाजावरती हा असा भव्य दिव्य स्वरूपात योग दिवस साजरा केलाय। तर दुसरीकडे अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री यांच्यासह मोठ्या संख्येनं दिल्ली स्थित नागरिक हे या योग दिनामध्ये उपस्थित होते। आज ठिकठिकाणी योग दिनाचं औचित्य साधत योग दिवस साजरा केला जातोय। केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा योग दिवस साजरा केला जातोय। कारण 10 वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय योग दिनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण बघतोय 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा तब्बल 170 हून अधिक देशात साजरा होतोय। गेल्याच वर्षी पंतप्रधानांनी हा दिवस अमेरिकेमध्ये साजरा केला होता आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी योग दिवस साजरा केला जातोय तेव्हाची ही दृश्य आहेत। अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक जण दिल्लीमध्ये सुद्धा योग दिन साजरा करतात। तर इकडे आपण बघतोय अगदी उत्तरेमध्ये कडाक्याच्या थंडीत सुद्धा योग दिवस अतिशय उत्साहात साजरा होतोय। भारताचं सगळ्यात उंच शिखर असलेल्या अशा या शिखरावरती सुद्धा योग दिवस साजरा करण्यात येतोय। तिकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हे देखील योग दिन साजरा करतायत। मोठ्या संख्येनं इथले रहिवासी जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत।